शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी लातूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाविकास आघाडीच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। या रस्ता रोको तब्बल 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आपल्यासोबत येथील महाविकास आघाडीचे माजी आमदार असतील, त्याचबरोबर सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत। काय त्यांची मागणी होती, कशासाठी आजचं आंदोलन होतं त्यांच्यासोबत जाणून घेऊ। कशासाठी आजचं आंदोलन होतं आणि काय आपली मागणी होती? आजचं हे आंदोलन औसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 2023-24 पीक विमा मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांचं सगळं कर्ज, मग थकबाकीतलं असेल चालू बाकीतलं असेल, हे सगळं कर्ज माफ झालं पाहिजे। तिसरी आमची मागणी आहे उड्डाणपूल औषधाचा पिलरचा झाला पाहिजे, ही आमची तिसरी प्रमुख मागणी आहे। चौथी आमची पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी यादी त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये घाईघाईमध्ये त्या BDOनी त्या ठिकाणी केलेली आहे, प्रशासनाला हाताला धरून लोकप्रतिनिधींनी केलेली आहे। 18 पासून प्रलंबित असलेल्या लोकांना न देता अचानक नावं घेऊन ती करण्यात आलेली आहेत। 40 गावातल्या लोकांना 39 गावातल्या लोकांना 0% त्या ठिकाणी वाटप झाले आणि बाकीच्या गावात अनियमितता करून ते वाटप करण्यात आलेलं आहे। पैसे घेऊन ते वाटप करण्यात आलेले आहे, ती पण यादी रद्द झाली पाहिजे आणि त्या पंतप्रधान आवासमधल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। नक्कीच काय नेमकी काय आपली भावना होती, काय याचं रस्ता रोको आंदोलन केले, यामध्ये सरकारनं काय इंटिमेशन दिले आणि काय पुढील भूमिका असणार? आता आज आम्ही रस्ता रोको केले। आता एवढ्यावरही सरकारला जाग नाही आली तर आम्ही जेल भरो आंदोलन करू, तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर उतरवू आणि एक प्रचंड जनमोर्चा या ठिकाणी भूतोना भविष्य असा झाला असा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढू आणि या सरकारला हलगटाची कातडी पांघरून झोपलेल्या या सरकारला आम्ही जागं करू आणि आमचा न्याय मागणी आम्ही पार पाडू। स्थानिक आमदार यामध्ये लक्ष दिले नाही असं पण आरोप आहे। बिलकुल, स्थानिक आमदाराला तर या जनतेचे प्रश्नच माहीत नाहीत। स्थानिक आमदार फक्त बदल्या करणे, बाकी इतर कामामध्येच गुंग आहेत। प्रिय लोकशाही मार्गाने अगोदर निवेदन दिलं, आता रस्ता रोका केलं, आता ह्याच्यानंतर जर ह्यांना जाग नाही आलं तर ह्यांना जागी केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, एवढंच मी महाविकास आघाडीच्या। नक्कीच जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना अनुदान असेल, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी शांत बसणार नाही। यापुढे आणखीन तीव्र आंदोलनं यांच्या माध्यमातून करण्यात येतील असा पवित्रा आता महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्र, औसा, लातूर।